ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत। सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेत आहेत। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करतायत। आज शेवटचा मुदत आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्यामुळे बंडखोरांचं आव्हान प्रत्येक पक्षासमोर आहे। महाविकास आघाडीसमोर सुद्धा ते आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधली ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झालेले होते। अर्धा तास या दोघांमध्ये ही बैठक झालेली आहे। संजय राऊत देखील त्यांच्या सोबत। थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख मागणी होती रश्मी शुक्लांच्या बदलीची। ती बदली उचल मागणी आज करण्यात आलेली आहे। त्याबद्दल प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली आहे। पण दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालेली आहे सिल्वर ओक या निवासस्थानी। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आता उद्धव ठाकरे शरद पवार यांची ही बैठक संपलेली आहे। बैठक नेमकी कशासाठी होती? त्यानंतर पत्रकार परिषद देखील आहे। कोणते मुद्दे असतील? तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधली ही बैठक संपलेली आहे आणि आता पत्रकार परिषदेची तयारी सुरू आहे। सिल्वर ओकच्या बाहेर ही पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। कोणत्या मुद्द्यांसाठी साधारणतः ही बैठक होती हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे। त्याचबरोबर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे। त्यामध्ये बंडोबांना थंड करण्यामध्ये एकूणच ठाकरे गट आणि शरद पवार गट यशस्वी ठरलेत का या संदर्भात देखील माहिती असू शकते। त्याचबरोबर प्रचारासाठीचे मुद्दे, रश्मी शुक्ला यांची बदली, या सगळ्या मुद्द्यांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतात। तर पत्रकार परिषदेची तयारी सध्या सिल्वर ओकच्या बाहेर सुरू आहे। त्याचबरोबर राज्यातली एक आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्याबद्दल सुद्धा काही शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलतात, काही पाहावं लागेल। तर पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। तर जरांगे आणि रश्मी शुक्ला यांच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। कोणताही उमेदवार आपण देणार नाही असं जरांगेंनी म्हटलं। तर रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर ही बदली करण्यात आली। तर या दोन मुद्द्यांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेली संयुक्त बैठक ही संपलेली आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत हे संयुक्तपणे पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघा 1 तास शिल्लक आहे। महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमकी कोणी बंडखोरी मागे घेतली, काय नेमका समन्वय झाला, या बाबतीतली माहिती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून मिळू शकते। तसंच रश्मी शुक्ला यांची झालेली बदली, मराठा आरक्षण या विषयावर आक्रमक असलेले मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार, असे अनेक विषय आहेत की ज्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार आपली सविस्तर भूमिका मांडू शकतात। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। सिल्वर ओक मधली ही थेट दृश्य आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात खूप मोठ्या घडामोडी घडतायत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। शेकापच्या बाबतीत आज संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत भूमिका व्यक्त केली आहे। पण काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना युबीटी यांच्यात जे बंडखोरांचे मतभेद किंवा एकूण जो पेच आहे त्या बाबतीत नेमके कुठे हे पेच सुटलेले आहेत, थेट आपण जाणार आहोत। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे संयुक्तपणे पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत।